मला एका पुरुषानं परवा प्रश्न विचारला की ताई हळदी कुंकाला कुणाला बोलवतात आणि का बोलवतात म्हणे. आता प्रश्न बरोबर आहे ना की संक्रांतीच्या पिरियडमध्ये आपण कार्यक्रम घेतोय आणि सध्या हळदी कुंकवाचा ज्वर बायकांना आलेला आहे. बायकांना तसे वर्षभरात बरेच ज्वर येतात, तर वन ऑफ दॅम. तर हा ज्वर बायकांना आलेला आहे, तर हळदी कुंकू कुणाला द्यायचं असतं? कुणाला द्यायचं असतं सांगा पटकन, जोरात. तुम्ही. सुहासिनी म्हणजे कोण? जिचा नवरा जिवंत आहे ती. एम आय राईट? बरोबर आहे का? हा, म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे त्या सौभाग्यवतीलाच हळदी कुंकवाचा मान असतो. बरोबर? विधवांना असतो का? असतो का? नाही. जरा खरं बोलत जा. आपण सभागृहात आल्यावर वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं असं अजिबात करायचं नाही. डुप्लिकेट जगण्यात जगायचंच नाही. जे आत ते बाहेर. बरोबर आहे ना? नाही तर मग इकडं येऊन फुले शाहू आंबेडकर म्हणायचं आणि घरात गेलं की मरियाईच्या जत्रेला निघायचं नाही का? इकडं येऊन बिलकुल सावित्री, मुक्ता साळवे, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर म्हणायचं आणि घरी गेलं की चालल्या अथर्वशीष म्हणायला, सत्संगाला नाही का? आता तुम्ही किती 2-4 बायका नाही हात कराल हो, मागच्या बायका तर बोलत सुद्धा नाहीत बिचाऱ्या. म्हणजे खरं बोलायचं की आपण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना कुठल्याही विधवेला बोलवत नाही. आपण शुभ कार्य विधवेच्या हाताने करत नाही. आपल्याकडे लग्न असेल, आपल्याकडे गृहप्रवेश असेल, आपल्याकडे बाळाचं बारसं असेल, अशा कुठल्याही शुभ कार्याला बायकांनो आपण विधवांना बोलवत नाही. का? का नाही बोलवत? तिनं नवऱ्याचा खून केलाय, तिनं नवऱ्याला मारलंय, असं असेल तर एखाद वेळेस ठीक आहे. एक बाई आहे, तिनं नवऱ्याचा खून केला, नको ती आपल्याला, इट्स ओके. पण कुठल्या तरी अपघातानं, कुठल्या तरी कारणानं, आजारानं, काही असेल, तिचा नवरा मेला, तिचा दोष काय? तिचा दोष काय बायकांनो? काहीच नाही. मग तिला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो की नाही? मानसिक दृष्ट्या ती खचते, हो की नाही? जरा बोला, मागच्या झोपल्या काय? नाही. पण जरा तुम्ही वेगळंच बोलताय. आम्ही झोपलो नाही म्हणा, पण तुमचा विषय जरा वेगळा चाललाय. मुळात तिनं, त्या विधवेनं मानसिक आर्थिक दृष्ट्या ती प्रचंड खचलेली बाई आहे आणि त्याच्यात भर म्हणून आपली समाज व्यवस्था तिला चांगलं खायला नाकारते, तिला चांगले कपडे घ्यायला नाकारते, तिला शुभ कार्यात तिचं तोंड पाहायला नाकारते. कुठल्या शुभ कार्यात आपण तिला बोलवत नाही. हा तिच्यावर अन्याय आहे की नाही? किती जणींना वाटतं? हां, गुड. ॲटलिस्ट आजचा दिवस तरी. बायकांनो, ठीक आहे, मी 2-4 जणीच्या भावना समजू शकते. आपण 2-4 तशा आहोत म्हणून सगळ्या तशा आहेत असा भाग नाहीये. आपण ब्लेम करत नाहीये. एक गोष्ट समजून घ्या, मी तुमच्या विरोधात बोलत नाहीये. मी या समाज व्यवस्थेच्या गुलामीच्या मानसिकतेविषयी बोलतीये. तुम्ही पर्टिक्युलर स्वतः काय विचार करता हे बोलत नाहीये मी. लक्षात आलं का तुमच्या? मी हे बोलत नाहीये. मी या देशाच्या समाज व्यवस्थेनं तुम्हाला मला काय विचार करायला भाग पाडलं याविषयी बोलतीये. त्याच्यात 2-4 जणी कदाचित पुढारलेल्या विचारांच्या असतीलही, स्वागत आहे. पण तो अपवाद आहे आणि अपवाद कधी सिद्धांत नसतो. म्हणून एकतर्फी घेऊ नका माझं बोलणं, वैयक्तिक घेऊ नका माझं बोलणं. मी जनरल बोलतीये, समाजाविषयी बोलतीये. जनरल समाजामध्ये आपण या विधवांना नाकारतो. आपण यांना हळदी कुंकवांना बोलवत नाही. कारण तिचं सौभाग्यवती असणं म्हणजे नवरा जिवंत असणं हेच हळदी कुंकवाचं क्वालिफिकेशन आहे. दुसरं काय क्वालिफिकेशन आहे हळदी कुंकवाचं? म्हणजे नवरा जिवंत असलेल्या बाईनं काही पराक्रम केलाय असं नाहीये, तिनं काही वेगळं काम केलंय असं अजिबात नाहीये. फक्त तिचा नवरा जिवंत आहे एवढंच तिचं क्वालिफिकेशन आहे.
आणि ह्या बाईचं सुद्धा तिच्या हातात नसताना तिनं नवरा गमावलाय, एवढंच तिचं दुर्दैव आहे. बरोबर आहे ना? पण त्या एका गोष्टीसाठी आम्ही संबंध, एक स्त्री, एक माणूस, तिचं माणूस पण नाकारतो. हे प्रचंड वाईट आहे, हे प्रचंड वाईट आहे. आणि मग आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे? या देशामध्ये महात्मा फुल्यांनी ज्या वेळेस विद्वांचं केशवपण होत होतं, म्हणजे जनरली ब्राह्मण विद्वांमध्ये असं व्हायचं की नवरा मेल्यानंतर त्या बायकांचे सगळे केस काढून टाकल्या जायचे आणि तिनं एकच रंगाचा कपडा घालून घरातच राहायचं. महात्मा फुल्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं? देशातला पहिला संप न्हाव्यांचा घडून आणला आणि सगळ्या न्हाव्यांना समजावून सांगितलं की आपल्या बहिणीला, ती त्यांच्या जातीची आहे का? न्हावी बिचारे न्हावी, महात्मा फुले माळी, हे पण समजून घ्या. महात्मा फुले माळी, प्रश्न ब्राह्मण विद्वांचा आणि संप न्हाव्यांचा. हे गणित फार समजून घेतलं पाहिजे. तर महात्मा फुल्यांनी सगळ्या न्हाव्यांना आणि सावित्रीबाईंनी जमा केलं, त्यांना समजावून सांगितलं काय? आपली बहीण का बोडकी करता? आपली ही बहीण आहे, ती कुठल्याही जातीची असली तरी माझी भगिनी आहे, आणि मग त्या माझ्या भगिनीला का बोडकं करता? आणि म्हणून न्हाव्यांनी या देशातला पहिला संप घडून आणला आणि आम्ही इथून पुढे ब्राह्मण विधवा स्त्रियांचे केस काढणार नाकी हे जाहीर केलं. ₹2 आमदनी नाकारून, लक्षात घ्या, तो व्यवसाय, तो इन्कमचा एक सोर्स आहे, तो नाकारून या देशातल्या नाभिक बांधवांनी महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाखाली केशवपन पद्धत बंद पाडली. दुसरं, ज्या विधवांवर कुणी अत्याचार करायचं किंवा अन्याय करायचं त्याच्यातून त्या गर्भवती राहायच्या. त्या विधवा गर्भवती, शब्द बघा, विधवा आहे पण गर्भवती आहे. तुम्हाला जर अशी बाई दिसली ना, तुम्हाला असं वाटेल स्वयंपाक बाजूला ठेवून एकदा मी सगळ्यांना कसं सांगू, नाही का? ही मानसिकता आहे आपली. आमच्या चर्चेचे विषय तरी काय असतात? कोणी कोणती साडी घेतली, कोणत्या सून कशी वागते, कोणाच्या घरात काय चाललंय, कोणाची पोरगी पळून गेली, कोणाचं काय वाईट झालंय, आणि ही चर्चा करायची तुम्हाला कोणी शिकवली? मीडिया ना, नाही का? आजकालचा मीडिया नळावरच्या बायकांची भांडणं बरी अशी यांची भांडणं आहेत. तर महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी अशा अनेक विधवा गर्भवती स्त्रियांचे बाळंतपणं केली, आणि हवं असेल तर मूल घेऊन जा, नको असेल तर मूल ठेवून जा. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुल्यांनी केली. आता या महामानवांचा स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन मग काय असेल? ते तिला नाकारत नाही. हा, कुठं काळं करायला गेली होती तोंड, हा कशाला मग हे केलं तू, आणि मग आता मर, अशा प्रकारचं सुनवत नाही आहेत बायकांना. महात्मा फुले अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं, तिच्या मातृत्वाचा भावना लक्षात घेऊन आणि तिच्या जगण्याच्या सन्मानाचा विचार करून तिचं बाळंतपण करून तिला पाठवतायत. आणि असाच एक मुलगा काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला, तो यशवंता. म्हणजे मला मुद्दा नेमका काय सांगायचा आहे तुम्हाला समजून घ्या. सावित्रीबाई फुलेंनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला, त्याची पेपरला बातमी दिली. त्यावेळेचे कलेक्टरची बायको मिसेस जॉन्स कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, सावित्रीबाई सचिव आहेत. म्हणजे त्यांची जी महिलांची बॉडी आहे त्याच्यावर सावित्रीबाई सचिव आहेत, आणि सावित्रीबाई पेपरला बातमी लिहितात काय? सगळ्या जाती धर्माच्या महिला एका जाजमावर बसतील, म्हणजे एका सतरंजीवर बसतील. पुण्यामध्ये ज्या काळात कमरेला झाडू लटकावावा लागत होता अतिशूद्रांना आणि तोंडाला मडकं लटकावावं लागत होतं, त्या काळात सावित्रीबाई लिहित आहेत की सगळ्या जाती धर्माच्या महिला एका जाजमावर बसतील. हे महत्त्वाचं आहे. ज्या काळात अतिशूद्राला कुणी आपल्या विहिरीचं हौदाचं पाणी भरून देत नाहीयेत,
ज्या काळामध्ये मुक्ता लिहिते की आमच्या समाजातल्या स्त्रिया बाळंतीण होतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर नीट छप्पर नसतं, बाळंतीण व्हायला साधी स्वच्छ जागा नसते, कुठला की वैद्य तिला मिळत नाही आणि कितीतरी बाळांत रोगाने बायका मरतात. 11 वर्षाचं वय मुक्ताचं, 11 वर्षाची मुक्ता हे लिहिते बायकांनो. आणि तुम्हाला मला टीव्ही, मोबाईल, हळदी कुंकून, बुवा बापू यांच्या नादात समाजाकडे बघायला वेळ नाही. शिक्षणाचा उपयोग काय करावा हे मुक्ताकडून शिकावं आपण बायकांनो. शिक्षणाचा उपयोग काय करायचा असतो हे सावित्रीबाई, मुक्ता, ताराबाई शिंदे यांच्याकडनं शिकावं आपण. कारण आपलं काय झालंय, आम्ही शिकलो म्हणजे नेमकं काय झालं तर आजची पिढी फक्त पुस्तकातले वाचते, त्याचे प्रश्नोत्तर लिहिते, डिग्र्या मिळवते, एकदा बंगला गाडी झाली की महागड्या वस्तू घरात, मॉलमध्ये आमच्या गर्द्या आणि या सगळ्यामध्ये हरवलेली माणसं झालेलो आहोत आम्ही. आम्हाला शिक्षणाचे अर्थ कळत नाहीयेत. मुक्ताला शिक्षणाचा अर्थ समजला. शिक्षणाचा अर्थ काय घ्यायचा असतो, तुमच्या माझ्या समाजातल्या ज्याला ज्याला गरज आहे त्याच्या त्याच्या प्रश्नाला सामाजिक दृष्टीनं बघणं आणि नुसतं बघणं नाही तर त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी झटणं. मुक्ताला हे समजलं की शिक्षण हे माझ्या समाजाचं दुःख मांडण्याचा प्लॅटफॉर्म आहे. माझ्या समाजाचं दुःख ऐरणीवर आलं तरच सरकार त्याच्यावर विचार करत असतं आणि तरच समाजाच्या प्रथा बदलत असतात. म्हणून मुक्ता लिहिते की लाडू खाऊ ब्राह्मण म्हणतात की वेद की आमची मत्ता के, आणि जर वेद वाचण्याचा हक्क मला नसेल, जर वेद वाचण्याचा हक्क मला नसेल तर तो माझा धर्म आहे हे मी कसं म्हणू. ज्या धर्माचं पुस्तक वाचण्याचा हक्कच मला नाहीये. आज कितीतरी मंदिर आहेत बायकांनो जिथं लिहिलं जातं येथे महिलांना प्रवेश नाही. आहे की नाही? पाहिलीत की नाही तुम्ही अशी मंदिरं? तुम्ही माणूस नाही का हक्क नाकारला? का हक्क नाकारला याच्यावर आपण कधी विचार केलाय? ज्या वेळेस ह्या 18 पगड जातीतल्या बायका कुंडल्या पाकून लग्न जमावतात आणि ज्या वेळेस या मंगळा बिंगळाच्या चंद्राच्या पूजा करायला लागतात त्यावेळेस माझ्यासारख्या एका बाईला प्रश्न पडतो की या बायकांना सावित्रीबाई फुलेंच्या अगोदर या सगळ्या गोष्टी कळत तरी होत्या का? कळत होत्या? तुम्हाला कुंडल्या बघण्यासाठी जाता येत होतं का कुणाकडे? तुम्हाला कुठं चंद्रन मंगळाच्या ग्रहाच्या पूजा करायला कोण येऊ देत होतं का? तुम्हाला धार्मिक दृष्ट्या कोणी हक्क दिले होते का? मग हे सगळं जर नव्हतं तर हे प्रेम आलं कुठून तुमच्यात? आज ही चतुर्थी करायची, तो चंद्र पाहायचा, हा उपवास करायचा, तो उपवास करायचा, हे मार्गशीर्षाचे गुरुवार, मग 16 सोमवार आणि मग अजून कोणता उपवास, हे आलं कुठून? कुठून आलं हे तुमच्या माझ्यामध्ये? कारण आमचा मीडिया, या देशातली समाज व्यवस्था, या देशातली धर्म व्यवस्था तुम्हाला आम्हाला नव्या गुलामगिऱ्यांमध्ये टाकण्यासाठी धडपडती आहे. कारण या देशामध्ये ज्या माणसांना गावामध्ये यायचं असेल तर कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं लटकून यावं लागत होतं, ज्या स्त्रियांना खाली बघून चालावं लागत होतं आणि शिक्षणाचा येत नव्हता, ती माणसं आणि त्या स्त्रिया आज अधिकाराच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. आज देशाच्या समाज व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्यांनी वाढवलं. हे खुपतंय, हे खुपतंय, हे जड चाललंय. आणि म्हणून नव्या नव्या धार्मिक गोष्टी पसरवायच्या आणि आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलांना पुन्हा एकदा त्या धार्मिक गुलामगिरींमध्ये अडकवायचे हे सगळे प्रयत्न आहेत. 11 वर्षाच्या मुक्ताला महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाईंच्या शिक्षणातून हे समजलं की ही माझी गुलामी आहे. हे माझ्या स्त्रियांना असं बाळंतीण व्हावं लागतं. माझ्या समाजाची माणसं शनिवार वाडा बांधताना खाली गाठली जात आहेत हे मुक्ताला कळलं. आणि ही गुलामी जर सोडायची असेल तर मुक्ता सांगते की ही अंगलाई आली आहे. अंगलाई म्हणजे इंग्रजांचं राज्य.
या राज्यामध्ये महात्मा फुलेंसारखा बंधू आणि सावित्रीबाईंसारखी माता आम्हाला शिकवतीये. माझ्या समाजानं शिकावं, माझ्या समाजानं शिकावं. या बंधूचं ऐकून, म्हणजे महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाईंचं ऐकून माझ्या समाजानं शिकावं आणि स्वतःची प्रगती करावी, स्वतःचा धर्म शोधावा, स्वतःचे धर्मग्रंथ निर्माण करावेत. ही मुक्ताची तुमच्या माझ्याकडूनची अपेक्षा आहे बायकांनो, अपेक्षा आहे तिची. ही ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं. ताराबाई शिंदे या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या आहेत. विदर्भातली ही कन्या महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या विचारानं स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक 1882ला लिहिते. कधी? 1882ला. जगातलं स्त्रीवादाचं पहिलं डॉक्युमेंट आहे. हे जगानं मान्य केलं, पण भारतातले लोक हे मान्य करत नाहीत. जगानं मान्य केलं. जी जगाची मेनस्ट्रीम फेमिनिझम आहे त्याच्यातल्या विचारवंतांनी हे मान्य केलं की ही ताराबाई शिंदे भारतातली एका खेड्यातली बाई हे एवढंसं पुस्तक लिहिते. हे स्त्रीवादाचं जगातलं पहिलं डॉक्युमेंट आहे. हे जगानं मान्य केलं. त्या पुस्तकामध्ये स्त्री पुरुष तुलना करत असताना ताराबाई अनेक विषय हाताळतात. पुरुषाला कसं म्हातारा झाल्यावर सुद्धा मुलगी बघायला जाण्याचा हक्क आहे, बाईला तो कसा नाही, पुरुष कसा वागतो, बाई कशी वागते, तुम्ही वाचत आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक अपेक्षा ताराबाई निर्माण करतात, ती मला आवर्जून सांगायची आहे. ताराबाई काय म्हणतात की भगिनी भाव निर्माण करा. जसा बंधुभाव आहे, बंधुभाव म्हणजे काय? अनेक पुरुषांमधलं भावाभावांसारखं प्रेम, एकमेकाप्रती आदर, एकमेकाप्रती सन्मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकाप्रती जबाबदारीची भावना. एखाद्याला संकटामध्ये पडला असेल तर दुसरा लगेच काय करतो? त्या ठिकाणी धावून जातो, म्हणजे बंधुभावाचं प्रदर्शन करतो. स्त्रियांच्या मध्ये असा भगिनी भाव आहे का? किंवा भगिनी भाव हा शब्द तुम्ही ऐकलाय का? ऐकलाय का? खरं सांगा. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, तुम्ही बोलणार तरच मी बोलणार. तर आपल्यामध्ये भगिनी भाव हा शब्दच नाही आहे. आपल्यामध्ये सौती मत्सर, स्त्रियांच्या बाबतीतले शब्द, सौती मत्सर, सासू सुनातले भांडणं, जावाजावातले भांडणं, बायकांचे भांडणं. आणि बायकांच्या भांडणात पुरुषांनी पडत असतात का? ते बायकांचं आहे, हे बायकांचं आहे. म्हणजे ते हलकं आहे. इन द सेन्स काय? त्याचा अर्थ काय निघतो? ते हलकं आहे, ते कमी प्रतीचं आहे. ते बायकांचे म्हणणे सोडून द्या तिकडं. ते बाईला साडी घ्यायची होती, जाऊ देत, तिला 4 तास दुकानात थांबते ती आता. म्हणजे इच अँड एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस तुमचं म्हणजे कमी दर्जाचं. काय? तुमचं म्हणजे कमी दर्जाचं. आणि आम्ही बायका सुद्धा एकमेकीच्या काय चर्चा करतो? आमच्या साड्या, आमच्या साड्या हा आमचा चर्चेचा पहिला विषय. दुसरा, आजकाल मेकअपचं लई येड आलेलं आहे, अतिच येड आलं. आणि तिसरा विषय म्हणजे कोण कसं वागतं, कोण किती धार्मिक बाबतीत पुढे आहे. ही इतके उपवास करते, नाही नाही मी तिच्यापेक्षा एक जादा करते, मी एवढा धर्म करते, मी तेवढं तिथं जाते. हे आमचे कौतुकाचे विषय आहेत. आणि मग कोणाचा नवरा कसा वागतो हे एक सबऑर्डिनेट विषय असतो. मला सांगा बायकांनो, किती दिवस या विषयात अडकून पडायचं आहे आम्हाला? किती दिवस? या संक्रांतीच्या वाणाला काय देता तुम्ही? 1 चमचा, 1 वाटी, 1 ग्लास. सेट पण देत नाहीत. सेट दिला तर जरा काम तरी येतो. 1 चमचा, 1 वाटी, 1 प्लेट, 1 फुलपात्र, नाही का? काय तर हळदी कुंकवाचे करंडे. काय फालतूपणा आहे. म्हणजे किती दिवस भांडे भांडे खेळता? राष्ट्रमाता जिजाऊ निवर्तल्या. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यानं बघून राष्ट्रमाता जिजाऊंनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊंच्या खात्यामध्ये 25 लाख रुपये शिल्लक होते. किती? 25 लाख रुपये जिजाऊंच्या खात्यामध्ये शिल्लक होते. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये काही गावं जिजाऊंच्या वैयक्तिक खर्चासाठी जिजाऊंना त्यांनी दिलेली होती. त्याच्यातून येणारा कर,
त्याचा राज्यकारभार पण तो सगळा जिजाऊंनी सांभाळायचा. माझा प्रश्न आहे बायकांनो, तुम्ही मी समजा उद्या मेलो तर आमच्या खात्यामध्ये काय शिल्लक असेल? काय शिल्लक असेल? नाही, आमचे 2 रॅक भांडे, आमच्या कपाटभर साड्या, 1-2 मेकअपचे बॉक्स, ही आमची शिल्लक आहे. सावित्रीबाईंची शिल्लक काय? सावित्रीबाईंची शिल्लक आहे या देशाची एक स्त्री राष्ट्रपती आहे. सावित्रीबाईंची शिल्लक आहे या देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली. सावित्रीबाईंची शिल्लक आहे या बायका आज इथं बसलेल्या आहेत. आणि जिजाऊंची मोठी शिल्लक आहे ती म्हणजे या देशाला समतेवर आधारलेलं स्वराज्य देणारा शिवराय जिजाऊंनी घडवला. ही खरी शिल्लक. त्याच्यामुळे बायकांनो, आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की काय स्वीकारायचंय आणि काय नाकारायचंय. आम्हाला सुद्धा भगिनी भाव निर्माण करता आला पाहिजे, तो जपता आला पाहिजे आणि तो जगता आला पाहिजे. आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या आयुष्यात कुठलं संकट आलं असेल तर तिला मुक्तपणे आपल्या घरी येऊन आपल्या खांद्यावरती डोकं ठेवून रडता आलं पाहिजे. आणि तिच्याकडनं काही चूक झाली असेल, काही दुःख असेल तर ते दुःख तिला आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि आपण सुद्धा त्याचा प्रचार प्रसार माध्यम मीडियासारखा न करता त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला देता आलं पाहिजे. आणि जर नाही देता आलं तर किमान बंद मुठीमध्ये तिचं दुःख आपल्याला ठेवता आलं पाहिजे. खरं का खोटं? आपलं काय एकीनं आपल्याला सांगितलं का आपण लगेच दुसरीला, लगेच तिसरीला. पुरुष काय म्हणतात माहितीये? बायकांच्या पोटात राहत नाही. तुम्ही बघा, नवरे सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगत नाहीत कारण त्या लायकीचे ते आपल्याला समजत नाहीत. ही वास्तविकता आहे. त्या लायकीचे ते आपल्याला समजत नाही.